जाते. नमस्कार, मी आहे अरुण. नमस्कार, मी आहे आदिती. नमस्कार, मी आहे दगडी पाटा. नमस्कार, मी आहे सुरेश. नमस्कार, मी आहे खलबत्ता. नमस्कार, मी आहे काटवट. नमस्कार, मी आहे प्रशांत. नमस्कार, मी आहे उत्कर. नमस्कार, मी आहे माधव. काय मुलांना ओळखलं तर मला, मी जाते. तू इथे काय करतोस? काय सांगू तुम्हाला, माझा तर फक्त लग्नाची हळद देण्यासाठी उपयोग करतात. माझा तर फक्त लग्नाची हळद देण्यासाठीच उपयोग करतात. नंतर असं कोपऱ्यात ठेवून देतात. आता तर काय, माझे मित्र सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहे ना. तुझे मित्र संगे सोयरे कोणते आम्हाला नाही समजलं. तुम्हाला काहीच माहित नाही आमच्याबद्दल. सांगूया का आपण यांना आपला जन्म आणि आपल्या झालेल्या बदलांची माहिती. थांब, मी सांगतो त्यांना आपला इतिहास. बरं का मुलांना, मानव जसा शेती करू लागला, स्थिर जीवन जगू लागला, यासाठी त्याला भांड्याची आवश्यकता वाटू लागली. या गरजेपोटी त्यानं मातीपासून मटकी, बसरत, ताटल्या, वाटके, पराती, भांडे, रांजण इत्यादी नित्ययोगी भांडी बनवली. अरे पण आम्ही आजही मातीच्या माठात थंडगार पाणी पितोय. छोट्या छोट्या मटक्यात दही लावतोय. पण काय, माणसानं फक्त मातीचीच भांडी बनवली का? नाही, तसं नाही. दगडी, लाकडी, चामड्याची भांडीही मानवानं तयार केली. तुम्ही चामडी बुजले वाळलेल्या भोपळ्यापासून बनवले, तुम्ही कधी पाहिले आहे का? हो, मी आंतरजालावर अशा भांड्यांची खूप चित्रे पाहिली आहेत. अजूनही आदिवासी भागातील लोक या भांड्यांचा खूप उपयोग करतात, हेही वाचलं आहे. मुलांनो, लाकडापासून बनवलेली भिंतीलगत ठेवलेली ही काटवत पहा. गव्हाचं, बाजरीचं, ज्वारीचं अशी पिठं मळण्यासाठी तिचा उपयोग केला जायचा. आजही ग्रामीण भागात काही घरातून तिचा वापर होताना दिसतो. अगं म्हणता, तुला आठवतं का तुझ्या आजीला मिक्सरची, आमच्या नव्या मित्राची खूप भीती वाटायची. हळद दळण्यासाठी, मिरच्याचा कूट काढण्यासाठी त्या खलबत्त्या आणि मुसळीचा उपयोग करत असे. आणि पाटा, वरवंटा अशा अनेक वस्तूंची ते उपयोग करत असे. मातीच्या व लाकडाच्या पाठोपाठ माणसानं तांबा, लोखंड या धातूचा शोध लावला. यामुळे या धातूचा वस्तू बनवण्यासाठी उपयोग होत गेला आणि ही भांडी संस्कृती अधिक प्रकल्पात विकसित होत गेली. म्हणजे फक्त भांडी बनवण्यासाठी या धातूंचा खूप उपयोग लावला, असंच तुला म्हणायचं आहे का? पण जाते भाऊ, आम्ही लोखंड आणि तांबा या धातूंच्या भांड्याबरोबर चांदी देखील भांडी पाहिली आहे. पलंग, खुर्ची, टेबल, दार, खिडक्या, मोठे दरवाजे यांसारख्या लोखंडापासून तयार होणाऱ्या वस्तू तुम्ही पाहिल्या आहेत. तसेच स्वयंपाकघरातील लोखंडाची कढई, तवा यांसारख्या वस्तूचा उपयोग होतानाही तुम्ही पाहिला आहे. तांबा, लोखंड यासारख्या लोखंडाच्या जोडीला चांदी ही मिश्रण समिश्रण धातू, पितळ, कांस्य यापासून वस्तू तयार होतात. मग स्टेनलेस स्टीलची भांडी वापरात कधी आली? पितळी व तांब्याची भांडीची जागा ॲल्युमिनियम, इडायलियम आणि स्टेनलेस स्टीलची भांड्यांनी घेतली. सगळीकडे स्टेनलेस स्टीलची भांडी बघायला मिळतील. पूर्वी अंघोळीसाठी गंगा, पाणी तापवण्यासाठी बंब आणि पाणी साठवण्यासाठी कळशा, घागर, मटके, हंडे असायचे. आता तर काय, सिरसर प्लॅस्टिकच्या बादल्या, टब दिसतात. जाते भाऊ, आम्ही जेवणाच्या पंक्तीत ताट म्हणून केळीचं पान, पत्रावळी, वाट्यांसाठी द्रोण असायचे. तर हात धुवायला तसं असायचं, होय ना? अरुण, तुला तर बरंच काही माहित आहे की. लोण्यात दुधासाठी कासवंडी किंवा चरवी, तुपाची ताकासाठी कावळा, लोण्याचा गडगा, बुटकुली, कुंडी अशा कितीतरी नावाची भांडी असायची. आता तर स्वयंपाकघरात गॅसची शेगडी व
असते आणि आता चूल व चुलीवरच्या स्वयंपाकाचे प्रमाण खूप कमी होत गेले आहे. पण या काळात मातीपासून तयार होणारी भांडी बंद झाली का? ते असं नाही. या धातूच्या शोधातून मातीची भांडी बनवणं बंद झालं असं मुलीचं नाही. उलट आज मातीची भांडी तयार करण्याची परंपरा म्हणजेच संस्कृतीच्या आज मोठ्या प्रमाणावर किंवा चिनी माती सिरॅमिक्सचा वापर केला जातो. काम तसंच रत्नजडीची सुरया असायच्या. आमच्या घरी स्टेनलेस स्टील, नॉनस्टिक व कोटेड मेटलची भांडी आहेत. प्रत्येकजण स्वतःच्या खिशाला परवडणारी, सहजपणे उपलब्ध होणारी, वापरण्यास सोपी असणारी भांडी खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. एकू काय तर भांडी हे मानवी संस्कृतीचे विभाजक अंग आहेत. गरजेनुसार भांडी विविध येत गेली आहे. आज आम्हाला तुम्हा सर्वांबरोबर खूप मजा आली. आम्ही तुम्हा सगळ्यांचे खूप आभार मानतो, कारण तुम्ही आम्हाला भांड्यांची दुनियेची सफरच घडवून आणली. धन्यवाद.